देखा परत चिवणा आलाय, वल्गणीचा चिवणा. अरे आणि हे देखा काय आलं आपल्याला खाडीमध्ये दोन टोके रे, एकदम झिट्टांजवळ एकदम काहीतरी वेगळं पाहिलंय पहिल्यांदाच. दोन टोके राहिले. आधी वाटत होतं काहीतरी बोलू चिवणी बी. चिवणा एकदम डेंजर मोठा, एकदम गाबोलीचा चिवणा, एकदम रात्रीच्या अंधारात कसला आहे बघा साईज, एकदम बेकार डेंजर. हे काय कसे टांगलेत एकदम फराच्या साईडला, आणि का हातात पण एक आहे आणि पुढे एकदम 3 आहेत. कसले मस्त आले, जिवंत एकदम ताजा. तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज आपण चाललो आहे ते म्हणजे शिंगाला ना, म्हणजे वल्गन मासेमारीसाठी. एकदम संध्याकाळच्या टायमात, आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे 7:45 आणि आता सवार पण होईल. तर आता चाललो आहे शिंगाल्यांसाठी. तर डायरेक्ट लोकेशनवर जातो आणि नंतर भेटतो. आज एकदम खाडीमध्ये मासेमारीसाठी चाललो आहे, एकदम वल्गणीची चिवणी पकडायला. चला डायरेक्ट आता लोकेशनवर जाऊ. आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे 8 आणि आपण आलो आहे चिवणीसाठी. वल्गणीचा चिवणा एकदम खाडीमध्ये वावरी टाकून घेतो पहिले लवकर, कारण की पाणी सवार होईल. आता त्याच्या अगोदर आपल्याला वावरे टाकून घ्यायचे आहेत. जास्त नाही, फक्त 2च वावरे आहेत आपले. शेणशा वावरे आहेत, जुने वावरे आहेत, पटकन टाकून घेऊ. आत्ताच आपण आपली एक वावरी टाकली आणि जस्ट असं वाटलं झालात काहीतरी आहे. हे बघा एक शिंगाली चिवणा वल्गणीचा, याच्यासाठीच आलो आहे. तर पटापट जाला टाकून घेऊ, ही नंतर काढू. मस्त आहे आणि अंड्याची आहे, याच्यासाठीच आलो आहे आपण आज. आत्ताच आपली 10 मिनटात सगळी जाळं टाकून झालीत. जास्त नाही, 4 जाळं टाकलीत फक्त, एकदम सुक्यावर टाकलीत वल्गणीच्या चिवण्यांसाठी. ही आपली होडी आहे, एकदम खाडीमध्ये आलो आहे, बघू शकताय. खाडीमध्ये जाळं टाकलीत आत्ताच. आता अर्धा तास वाट बघू, नंतर जाऊ जाळं घ्यायला. तर मंडळी जाळं टाकून जवळजवळ आपल्याला आता 40 ते 50 मिनटं झालीत. आता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 9:45. आता डायरेक्ट जाळं बघायला आलो आहे. तर डायरेक्ट जाळं बघू आपल्या जाळानं वल्गण लागली का नाही. जास्त नाही लागणार, लागली तर आपल्या जेवणापुरतीच लागेल आणि आपण आज त्याच्यासाठीच आलो आहे. तर बघू जाळानं किती वल्गण लागते आज. चला डायरेक्ट जाळं घेऊ. आता जाळ घ्यायला सुरुवात करताव. त्या साईडला एका झिटाला बांधून ठेवलेली वावरी आणि एका पदरारू चिवणी दिसते एक. तर पटापट जाळ घेऊ आणि बघू काय लागलाय आपल्याला आज वावरीला. एकदम रात्रीच्या अंधारात टाकलीत झाला, तर पटापट जाळ घेऊ. तर आता जाळ घ्यायला सुरुवात करतोय. का पदरारू चिवणी आली, जवळ घे. एकदम कवटाची चिवणी, एकदम अंड्याची शिंगाली. बंद कर. अजून एक पदरावर, एकाच पदरान 2 आले. आत्ताच एक आलेली दाखव तिथे का, आत्ताच एक आलेली आणि परत एक दुसरी. एकदम वल्गणीचा चिवणा आणि एकदम अंड्याचे आहेत. ही दुसरी शिंगाली आहे आपली. अजून जालाचा पदरच घेतलाय, बघू शकताय. अजून जाल पुन्हा घेतलाय, तरी पण 2 चिवून आले ना. जाला नाहीलाय ते का आता काचूक, एकदम मोठा आहे आणि खायला पण मस्त लागते. बारीक असल्यावर जास्त कोण खात नाही आणि हाय बघ असला मोठा, तर याला आपण खाऊ शकतो आणि खायला पण जाम टेस्टी लागते. खाडीमध्ये आलाय बघा काय बारीक रावस. आपण खाडीमध्ये आहोत, एकदम झिटांजवळ आणि बारीक रावस आलाय. हे बघा परत एक काचूक आलाय, हे पण मोठाच आहे. आपण चिवण्यांसाठी जाळं टाकले, वल्गणीच्या चिवण्यासाठी. आणि येते बघा काचूक, परत चिवणा आलाय, वल्गणीचा चिवणा. एकदम सावकाश काढायला लागतात, काटा लागला तर जाम वेदना होतात आपल्याला. जास्त नाही, जाळं टाकून
जमतेम 40 ते 50 मिनटं झालीत आणि लगेच जायला घेतलीत. हे देखा चिवणा दाखव. देखा परत एक चिवणा आलाय आणि पुढे दाखव. आणि बघा पुढे पण अजून एक आहे आणि त्याच्या पुढे पण काहीतरी हाय वाटते. हे दाखव. आता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 10 आणि चिवण्याची शेपटी बघा चिंबोऱ्याने खाली लगेच. चिवणा पण जिवंत आहे. आणि बघा अजून एक. जास्त नाही, फक्त 2च वावरे टाकले कारण की रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे जास्त नाही टाकलेत. एकदम कवटाचे आहेत. हे देखा अंड्याचे चिवणा आणि हे देखा चिवणा आणि एक बोईट. मस्त आहेत आणि चिवणी एकात एकात. हे देखा चिवणा आणि या साईडला एक बोईट. आपली शेणशावर आहेत आणि मावरा पण एकाच मस्त आहेत. दाखव सो. हे देखा चिवणा आणि बोईट मार बरोबर. हे देखा अजून एक चिवणा आणि याची साईज बघा कसली आहे. एकदम अंड्याचा गाबोलीचा चिवणा आणि साईज काय भारी आहे. काहीतरी कचाकते. अरे आणि हे देखा काय आपल्याला खाडीमध्ये 2 टोकेरे एकदम झिट्टांजवळ एकदम काहीतरी वेगळाच आहे. पहिल्यांदाच 2 टोकेरे राहिले. आधी वाटत होतं काहीतरी बोलू चिवणी बी असेल मोठी, पण नाही आला बघा काय टोकेरे 2. आपण टाकलेली वल्गणीसाठी झाला आणि आला बघा काय शिंगाले. पहिल्यांदाच भेटलेत आपल्याला या खाडीमध्ये शिंगाले, कारण की इथे पाणी पण जास्त नाही. हे का 2 टोकेरे आणि एक वल्गणीचा चिवणा. आपण जाळं टाकलेली या चिवण्यासाठी, पण आईला काय टोकेरे 2 पहिल्यांदाच. हे का चिवणा बंद कर. देख आत्ताच 2 टोकेरे राहिलेले आणि चिवणा परत. वल्गन पावसाच्या आधीची वल्गन. आणि देखा परत एक मस्त येत आणि एकात एकात वल्गणीचा चिवणा. आणि वावरे पण आपले जुनेच आहेत आणि तरी पण चिवणा येते एकात. एकदम कवटाचे आहेत गाबोलीचे. हे देखा चिवणी कशी मस्त आहेत आणि लाईनशीर मस्त गाबोलीचा चिवणा. शिंगाली तर पण आता बघा एकदम फाराच्या साईडला आलाय चिवणा. अजून अर्धी पुन्हा वावरी घेतली मस्त एकात एकात चिवणा येते आपल्याला. तर बॅटर दाखवत्या. आणि देख अर्धी पण वावरी घेतली आणि मावरा कसला आलाय. येते का कसला आलाय चिवणा. एकदम डेंजर मोठा. एकदम गाबोलीचा चिवणा. एकदम रात्रीच्या अंधारात कसला आहे बघा. साईज एकदम बेकार डेंजर. एक आहे आणि हातान दुसरी एक आहे. आणि पावसाच्या आधी खायला चिवण्यानं पण जाम भारी टेस्ट लागते. आपण त्याच्यासाठी चालू आहे. आपल्याला कालवणाला भेटले बास. वावरे पण फक्त 2च आणलेत. चिवणा तर का परत एक काचू खायला. का चिवणा परत 2 एकाच जवळ 2. काटे मोडून काढायला लागतात, तर काटा लागला तर जाम हाताला वेदना होत. आपली शेणशाळ आहे त्याच्यामुळे जास्त गुतावतात.
आणि काढायला पण जाम प्रॉब्लेम होते. जर नॉर्मल साधी वावरी असती तर काढायला काय नसतं वाटलं. एकदम अंड्याने भरलेले आहेत. पोटा बघून समजत असेल कसली अंडे असतील. चिवणा ते कसे टांगले पुरा दाखव. अजून ते पुढे 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 पण अजून एक आहे आणि ते का अजून हाताजवळ 2 आहेत. मस्त येतात एकाद एकाद. एकदम गाबोलीचा चिवणा. काटो लागलो. ते का असला गाबोलीने भरलेला आहे. दिसलं होतं एक आणि आले 2. कसली मोठे बघा. हातात समजत असेल चिवण्यांची साईज काय भारी आहे. हे का हातात समजत असेल चिवणे कसली भारी येतात. एकात बारीक येते नाहीतर मोठेच येतात. चिवणा तेव्हा कसे टांगलेत एकदम फराच्या साईडला. आणि ते का हातात पण एक आहे आणि पुढे एकदाच 3 आहेत. कसले मस्त आलेन. चिवणा वल्गन वल्गन एकदम रात्रीच्या अंधारात केलाय काम 25. अरे का एकाच जवळ 3 कसे येतात. जिवंत असताना काढताना पण प्रॉब्लेम होते. जर एखाद काटा हाताला लागला तर जाम त्रास. एकाच जवळ 3 आले टांगलेले एकदम. ते दाखव सोम. बघू शकता अर्धी वावरी घेतली आणि किती जमलेत म्हणतो. कांडू येते का परत 2 एकाच जवळ. वल्गन आणि मच्छर पण जाम चावते. वल्गन येते एकाद. मच्छरनी पण काम केलं इथे. येते का परत 2 आले. एकाच जवळ 1 1 2 2 आणि काय परत टोके राहिलोय. ते काय परत 2 जोडी. आणि या साईडला परत चिवणे आणि टोकेऱ्यांची जोडी. हे काय पाणी आहे आज नक्की. एकदम किनाऱ्यालाच आहोत सोम. दाखव त्या साईडला बघा झिटा आहेत सगळे आणि एकदम किनारा जवळ आहे. आणि मावरा दाखव काय येते ते का चिवणी आणि टोकेरे. चला फटाफट काढून घेऊ. ते का काय राय टोकेरे एकदम पाणी फक्त इथे 1.5 ते 2 फूट पाणी आणि टोकेरे येतात. आणि ते काही वल्गन पण येते यासोबत. एकदम गाबोलीचा चिवणा आहे. तुम्हाला नंतर दाखवतो काढून गाबोली त्यातून. वल्गन चलो. हे कशी चिवणी टांगले आणि टोकेर पटापट काढून घेत आहे. यांची पण साईज बघू शकताय कसली आहे. ठीक आहे दाखव. आणि इथे का आपला चिवणी आणि शिंगाले एखादा होता. इथे का वल्गन कसले येतात. अजून आपली एक वावरी घ्यायची बाकी आहे. आणि याच वावरीन काम 25 झालाय आपला.
वाटलं ना तर आवरं भेटेल, पण आज मस्त भेटलाय. पहिल्यांदाच आलेलो इथे आपण मासेमारीसाठी. एकदम रात्रीच्या अंधारात, पण मच्छर पण जामच आहे आज. ते कसले ते वल्गन एकदम गाबोलीने भरलेली आहे ती पण. शिंगाली. हे बघा पुढे अजून 2. वल्गनीची शिवणी. काय काहीतरी कचाकते येते का, वाटलाच काहीतरी कचाकते. टोकेरो आणि एक चिवणी वल्गनीची. पुढे पण चिवणी दिसतात अजून. येते का चिवणी आणि एक टोकेरो. शिवणी गेले हातांशी बाहेर. 5वा टोकेरा आहे हा. दाखवूया. आणि येते का चिवणी. कशी येतात चिवणी दे का, एकदम रात्रीची चिवणी. चिवणीवर बॅटरी मार माझ्या हातांच्या. एकदम मस्त येतात एकाद एकाद. साईज पण मिक्स आहे, बारीक मोठी. बॅटरी मा बघू शकता कसले हालतात, जिवंत आहेत अजून सगळे. आणि चिवणी लगेच कधी मरत नाही, बराच वेळ जिवंत राहते चिवणा. कसले हालतात बघा बॅटरी मार. आणि येते का गाबोलीचा चिवणा अजून हाता नाही माझ्या. चिवणा आपला एक जाळ संपत आलाय, पण चिवण्या काय संपायचं नाव नाही घेत. हे का चिवणे हातात पण आहे आणि खाली पण होते. हे का चिवणे कसले मस्त येतात. हे का परत एक बारीक रावशी आली खाडीमध्ये, बारीक रावशी. आणि हे काय मोठा बोईट कसला आलाय. हे पण अंड्याचाच असेल 100%. आपली शेनशा वगैरे आहेत आणि त्याच्यातून का असला बावरा जाणार नाही. बोईट कसला आहे बघा मोठा. बोईट दाखवूया. आणि बाकीचा आपला दुसरा मावरा. हे का या वावरीन पहिला चिवणा आलाय. आणि साईज बघा कसली मोठी आहे, कारण की या वावरीचा फासा मोठा आहे. अगोदर वावरी घेतली ती 36 mm चा फासा होता त्याचा, आणि या वावरीचा 40 ते 42 mm चा फासा आहे. त्याच्यामुळे याच्यात येईल एकात ती मोठीच येईल. इथे कसले गाबुलीचा चिवणा दाखवते, जिवंत एकदम ताजा. आणि बोईट बघा कुठे आला, एकदम जालाच्या पदरावर सुकलाय बोईट. आणि जाल पण आपला घेऊन झालाय. देख आपल्याला शेवटच्या पदरावर राहिलेला मावरा. 2 बोईटा आणि 2 शिंगाले, आणि आपली सगळी जाला घेऊन झालीत. हे देखा चिवणा शेवटच्या पदरावर राहिला. पहिल्याच वावरीन आपल्याला जाम माव राहिलेला. या वावरीत कायच नाही. असं वाटलं या वावरीत पण जाम लागेल काय,
पण यावरून काहीच नाही आलं मावरा. चिवणा आणि हे आपला आजचा शेवटचा चिवणा आहे गाबोलीचा. तुम्हाला गाबोली दाखवतो यातली. दिसते नाही? आणि देखा कसली गाबोलीने भरलेली चिवणी, एकदम अंड्याने भरलेली सगळी चिवणी. तर फायनली आलो होते म्हणजे घरी आणि आपला मावरा बघू शकताय आजचा. मस्त भेटला आपल्याला मावरा. टोकेरे पण आहेत त्याच्यात, म्हणजे मोठे शिंगाले आणि वल्गनीचा चिवणा एकदम गाबोलीचे आहेत. आणि दुसरा बोईट मावरा पण आहे. सगळं मिक्स मावरा भेटला आपल्याला आज. तर मंडळी फायनली आपली सर्व मासेमारी करून झाले आणि आता वाजलेत ते म्हणजे रात्रीचे 11:15. आपण जालं बघायला गेलेलो 9:45 वाजता आणि येईपर्यंत 11:15 झालेत. तर आपल्याला आज मस्त मावरा मिळाला. आपल्याला वाटलं नव्हतं आज आपल्याला एवढी चिवणी मिळतील, पण आज आपल्याला मस्त चिवणी भेटली आणि टोकेरे पण आले. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? एकदम रात्रीच्या अंधारात केली मासेमारी. जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या कोकणच्या कोळी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू अशाच धमाल नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.